राज्यात एकीकडे मराठी भाषा आणि मराठी शाळांवरून वादंग निर्माण झालेला असतानाच आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या एका प्रस्तावामुळे दादा भुसे अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. कारण नाशिक महापालिकेच्या शाळेची जागा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या कार्यालयासाठी मागितलेली आहे. मी आत्ता नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी नाशिक महापालिका शिक्षण मंडळाची शाळा क्रमांक 16 आहे. ही शाळा 2017मध्ये बंद पडल्याचं सांगितलं जात आहे. या शाळेमधल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यानं ही शाळा बंद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. मात्र आता याच बंद पडलेल्या महापालिकेच्या मराठी शाळेमध्ये दादा भुसे यांनी आपल्या संपर्क कार्यालयासाठी जागा द्यावी अशा पद्धतीचा प्रस्ताव नाशिक महापालिकेला दिलेला आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सध्या सर्व शिक्षा अभियानाचं देखील कार्यालय आहे, लेखा विभागाचं कार्यालय आहे की जे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो की समोर जर आपण बघितलं तर सर्व शिक्षा अभियानाचं कार्यालय आहे. त्याचं सगळं कामकाज जे आहे ते या ठिकाणाहून चालतं. तर दुसऱ्या बाजूला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लेखा विभागाचं देखील कार्यालय या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या बाजूला एक अंगणवाडी देखील आहे. मात्र त्या इमारतीची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे त्या अंगणवाडीला पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी एक वर्गखोली देण्यात आलेली आहे आणि याच वर्गखोलीमध्ये दररोज सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांची अंगणवाडी या ठिकाणी भरवली जाते. जवळपास 25 ते 30 विद्यार्थ्यांची पटसंख्या या अंगणवाडीमध्ये आहे आणि दररोज विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि 9 ते 12 त्यांची शाळा या ठिकाणी भरत असते. आता शालेय शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयासाठी ही जागा हवी आहे आणि त्यामुळे जर त्यांच्या कार्यालयाला ही जागा देण्यात आली तर या विद्यार्थ्यांचं भवितव्य नेमकं काय, की कारण त्यांची जुनी जी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी प्रचंड अशी दुरावस्था आहे. पालक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवण्यास घाबरतात आणि त्यामुळे पटसंख्या हजेरी देखील कमी होते. मात्र ही शाळा 16-17 जूनपासून या ठिकाणी अंगणवाडीची वर्ग भरवण्यास सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा पालकांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. हजेरी देखील दररोज विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती चांगली असते. पटसंख्या देखील 25 ते 30 आहे. मात्र जर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयाला ही जागा मिळाली तर मग या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर राज्यामध्ये मराठी शाळा ज्या आहेत त्या खरं तर जास्तीत जास्त संख्येने चालाव्यात, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामधल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली जावी, गुणवत्ता देखील कशा पद्धतीने वाढेल यासाठी प्रयत्न करणं खरं तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी गरजेचे आहे. मात्र ही बंद पडलेली शाळा खरं तर पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे, या शाळेमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असताना त्यांनी या बंद पडलेल्या शाळेमध्ये आपलं स्वतःचं संपर्क कार्यालय थाटण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्यानंतर खरं तर हा एक नवीन वाद आता निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. महापालिकेकडून अद्याप या प्रस्तावाला कुठलाही मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. सर्व नियमांचं पालन करून किंवा जे जे नियम आहेत त्या सर्व नियम पाहिल्यानंतरच या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाला मंजुरी देण्यात येईल किंवा जागा देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती नाशिकच्या महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रस्तावावर नेमकं महापालिका काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ज्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी मराठी वाढवण्यासाठी महापालिका जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने जास्तीत जास्त संख्येने येतील, पटसंख्या कशा पद्धतीने वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असताना त्यांनीच बंद पडलेल्या शाळेमध्ये स्वतःच्या संपर्क कार्यालयासाठी जागा मागणं कितपत योग्य आहे आणि अशाने मराठीचं नेमकं पुढे काय होणार हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.